नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. वेतन तुम्हाला या ठिकाणी 35,000 रुपये ते 48,608 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी 324 जागांची वॅकन्सी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4/6/2025 पर्यंतची या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे. तर या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले ज्या वॅकन्सीज आहेत, असिस्टंट प्रोफेसर या पदासाठीच्या वॅकन्सीज या ठिकाणी आहे. त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी अशा विषयांसाठी वॅकन्सी आहेत. मराठीसाठी या ठिकाणी एकूण 2 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे. हिंदीसाठी 6, इंग्रजीसाठी 6, हिस्ट्रीसाठी 6, जिओग्राफीसाठी 7, इकॉनॉमिक्ससाठी 15, फिजिओलॉजीसाठी या ठिकाणी 4 वॅकन्सीज आहे. फिलॉसॉफीसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे. अकाउंटन्सीसाठी 8 वॅकन्सी आहे. कॉमर्ससाठी 10, फिजिक्ससाठी 18, केमिस्ट्रीसाठी 39, झुलॉजीसाठी 20, मॅथमॅटिक्ससाठी 6, बॉटनीसाठी 14 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत. त्यानंतर मायक्रोबायोलॉजीसाठी 4 वॅकन्सी आहे. पॉलिटिक्ससाठी 4 वॅकन्सी आहे. रूरल डेव्हलपमेंटसाठी 4 वॅकन्सी आहे. अशा एकूण 172 वॅकन्सी ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहे. त्यानंतर या ठिकाणी नॉन ॲडेड पोस्ट या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशनसाठी 1 वॅकन्सी आहे. असिस्टंट प्रोफेसर्स इनसाठी या ठिकाणी जिओग्राफीसाठी 4 वॅकन्सी आहे. मराठीसाठी या ठिकाणी 2 वॅकन्सी आहे. हिस्ट्रीसाठी 2 वॅकन्सी आहे. इंग्रजीसाठी 4 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत. हिंदीसाठी 2 वॅकन्सी आहे. इकॉनॉमिक्ससाठी 6 वॅकन्सी आहे. झुलॉजीसाठी 2 वॅकन्सी आहे. सायकोलॉजीसाठी 5 वॅकन्सीज आहेत. कॉमर्ससाठी एकूण 9 वॅकन्सी आहे. बॉटनीसाठी या ठिकाणी 2 वॅकन्सी आहे. केमिस्ट्रीसाठी 8 वॅकन्सी आहे. मॅथमॅटिक्ससाठी 4 वॅकन्सी आहे. मायक्रोबायोलॉजीसाठी 6 वॅकन्सी आहे. फिजिक्ससाठी या ठिकाणी 8 वॅकन्सी आहे. स्टॅटिस्टिक्ससाठी 1 वॅकन्सी आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 29 वॅकन्सी आहे. मायक्रोबायोलॉजीसाठी 10 वॅकन्सी या ठिकाणी आहे. BBIसाठी या ठिकाणी 4 वॅकन्सी आहे. BMSसाठी 8 वॅकन्सी आहे. कॉम्प्युटर सायन्ससाठी 9 वॅकन्सी आहे. BAFसाठी या ठिकाणी 9 वॅकन्सी आहे. बायोअनालिटिक्स सायन्ससाठी 2 वॅकन्सी आहे. डाटा सायन्ससाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे. फिलॉसॉफीसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे. ADMLTसाठी 2 वॅकन्सी आहे. ॲडव्हान्स अकाउंटन्सीसाठी 2 वॅकन्सी आहे. अकाउंटन्सीसाठी 6 वॅकन्सी आहे. रूरल डेव्हलपमेंटसाठी 2 वॅकन्सी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगसाठी 2 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेल्या आहे. अशा एकूण 81 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यानंतर फूड टेक्नॉलॉजीसाठी MSc तुमचं झालेलं असेल फूड टेक्नॉलॉजीमध्ये किंवा सायन्समध्ये, सोबत नेट सेट किंवा PhD झालेलं असेल तर या ठिकाणी एकूण 3 वॅकन्सी ज्या आहेत निघालेल्या आहेत. वेतन जे आहे तुम्हाला UGC गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल. त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज जे आहेत त्या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी अर्ज जे आहेत 27/5/2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 4/6/2025 पर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता. निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल. 6/6/2025ला सकाळी 9 वाजल्यापासून मुलाखत जी आहे तुमची घेतली जाणार आहे. पद क्रमांक 1, 3, 5, 7, 8, 14 आणि 16 या ग्रँडेबल पोस्टसाठी. त्यानंतर नॉन ग्रँडेबल पोस्ट B1, 2, 4, 8, 12, 13, 15, 16, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 29 साठी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी न्यू मुंबई या ठिकाणी तुमची मुलाखत जी आहे घेतली जाईल. बेऑकचं पद क्रमांक 1 साठीची देखील सेम लोकेशनवरती मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर उरलेल्या ग्रँडेबल आणि नॉन ग्रँडेबल पोस्टची मुलाखत तुमची महात्मा फुले आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज पनवेल या ठिकाणी घेतली जाणार आहे. मुलाखतीला जातावेळी आपल्याला प्रिंट ऑनलाईन ॲप्लिकेशनची कॉपी आणि सोबत सर्व काही मार्कशीटच्या आणि सर्टिफिकेटच्या कॉपी अटेस्टेड करून या ठिकाणी जोडायच्या आहेत. त्याचबरोबर इतर तुम्ही बॅकवर्ड क्लासमधून वगैरे असाल तर त्या संदर्भातील सर्टिफिकेट देखील आपल्याला जोडायचे आहे.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.